माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगेंची भेट घेत आहेत। विधानसभा निवडणुकीबद्दल या दोघांमध्ये चर्चा सुरू होती आहे। तशी चर्चा करणार असल्याचं देखील खुद्द संभाजीराजे यांनीच माध्यमांना यापूर्वी सांगितलं आणि त्यामुळे जर संभाजीराजे आणि जरांगे यांची आघाडी झाली तर राज्यामध्ये नवी समीकरण तयार होणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जालन्याला जाण्याआधी संभाजीराजेंनी माध्यमांना काय सांगितलं ते पाहूया। मनोज जरांगेंच्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाहीये, पण चर्चा होणार याबद्दल सुद्धा मी नाकारू शकत नाहीये आणि चर्चा करायला काहीच अडचण नाहीये। कारण शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे। महायुती महाविकास आघाडीच्या बरोबर जायचं तर काही या मिनिटाला संबंध आमचा येत नाही। तिसरी आघाडीचे सुद्धा पर्याय नाकारता येत नाहीत। तर कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवतात। कृष्णा, खरं तर संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेली चर्चा अतिशय महत्त्वाचा निर्णय त्यात होण्याची शक्यता आहे। दुसरं काही नवी समीकरण समोर येण्याची शक्यता आहे का कृष्णा? नाही, हेच आता या चर्चेनंतर स्पष्ट होणार आहे। संभाजीराजे यांनी स्पष्ट केलेलं होतं की त्यांचा स्वराज्य पक्ष विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी देखील घोषणा केली की आपण देखील मराठा समाजाला एकत्रित करून मोठ बांधून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत। आणि आता मी तुम्हाला दाखवतो की हे अंतरवलीच्या सरपंचाचं घर आहे। या घरामध्ये मनोज जरांगे पाटील आणि राजे यांच्यामध्येचा संवाद या ठिकाणी सुरू आहे। साहजिकच राजकीय चर्चा असणार आहे, कारण की तशी भूमिका ही राजे यांनी स्पष्ट केलेली होती, संभाजीराजे यांनी, आणि त्यामुळे अगदी काही वेळात ही दोघांची बैठक संपल्यानंतर नेमकं स्पष्ट होईल की दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली। मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी आणि खास करून स्वराज्य पक्षासोबत एकत्रित येऊन निवडणूक लढवतील का, ह्या सगळे जे प्रश्न आता या भेटीनंतर निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर काही वेळामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। आणि या घरामध्ये म्हणजे सरपंचाचं घर आहे आणि या ठिकाणी दोघांची देखील चर्चा सुरू आहे की भविष्यात नेमकं काय करायचं आणि काय प्रस्ताव ते जरांगे पाटलांना देतात आणि जरांगे पाटील राजेंना नेमका काय प्रस्ताव देतात, दोघांचं एकमत होतं का, आणि त्यानंतर हे एवढ्या लवकर साहजिकच स्पष्ट होणार नाही। मात्र त्याच अनुषंगानं बैठक असल्याची बैठक निश्चित आहे हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो। विशाल, नक्कीच धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या भेटी दरम्यान काय घडतं याचे अपडेट्स वेळोवेळी आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।